ऐक्य मेडिको सोशल, लेखन आणि अभिवाचन डॉक्टर जगदीश हिरेमठ. गेट अनस्टक, गुंत्यात अडकला हात, मोकळे व्हा. गेट अनस्टक. एका म्युझिकल कार्यक्रमाचा सूत्रधार म्हणून एक 10 पानांची संहिता मला दिली गेली आणि डायरेक्टर होते अमोल पालेकर. त्यांना चाचरत मी म्हटलं की हे सगळं पाठ करणं मला जमणार नाही, मला हातात पेपर्स धरून बोलण्याची परवानगी द्यावी. त्यावर ते म्हणाले, आम्ही कलाकार मंडळी नाटकांची 2 ते 3 तासांची संहिता, हालचाली, रिस्पॉन्सेस हे सगळं लक्षात ठेवतो, तर ही 8 मिनिटं तुमच्यासारख्या डॉक्टरला का जमणार नाही. मग मी ती संहिता 200 वेळा वाचली, जाता येता गाडीत पण वाचली. इतक्यांदा वाचल्याने माझ्या सारथ्याला पण ती पाठ झाली होती. कार्यक्रम हातात पेपर्स न धरता पार पडला. जमणार नाही या खुळ्या संकल्पनेला मी उगीच चिकटून होतो. अमोल पालेकरांनी तो चिकटा सोडवला. मी अनस्टक झालो आणि एक विचारचक्र मनात सुरू झालं. गेट अनस्टक. उगीच चिकटला आहात का? गुंत्यात अडकला आहात का? मोकळे व्हा. नदीच्या त्याच पाण्यामध्ये आपण परत हात धुवत नाही, कारण पाणी थांबत नाही, वाहत जातं. पाणी थांबलं की त्याचं डबकं होतं. तसंच विचारांचं आणि रूढींचं होत असावं. जरुरीपेक्षा जास्त क्षमतेच्या पलीकडे महत्व संपल्यावर कशावरही अडकून पडणं, याला आपण स्टक होणं असं मानलं, म्हणजे स्टिकिंग बियॉन्ड रेलेव्हन्स ऑर पर्पज, तर गेट अनस्टक हे समजायला सोपं जाईल. टीव्हीवर ऑलिम्पिक्स वगैरेच्या वेळेला आपण पोल व्हॉल्ट हा खेळ बघतो. एका आधाराचा वापर करून, म्हणजे पोलचा वापर करून उडी मारून खेळाडू बारच्या पलीकडे जातो आणि उडी यशस्वी होण्यासाठी त्याला आधार किंवा पोल सोडून द्यायला लागतो. तो क्षण, तीच वेळ आहे गेट अनस्टकची. खेळाडूने पोल सोडण्यास क्षणाचा विलंब केला तरी ओम फस. पहा निरखून आपल्या आयुष्यात कुठला आहे पोल, कधी सोडायचा, मोकळं व्हायचं का चिकटून राहायचं. मुंग्या साखरेकडेच आकर्षित होतात आणि वाघ गवत खाऊ शकत नाही, कारण त्यांचं डिझाईनच निसर्गाने तेवढ्याच क्षमतेचं बनवलेलं आहे. मानवाला डिझाईन करताना मात्र त्याला प्रगत विचार देण्याचा विचार निसर्गाला सुचला असावा. त्यामुळेच आपण आहो शिवाचे भक्त आम्ही, हेही करू तेही करू अशी मनात वृत्ती पाहिजे. कर्मकांड, प्रथा, रूढी, जबाबदारीच्या खुळ्या कल्पना, एकनिष्ठता, संस्कार या प्रचलित जड शब्दांच्या जडत्वापलीकडे जाणं, आजसाठी नव्या व्याख्या आणणं म्हणजेच गेट अनस्टक. तुम्ही खूप वेळेला ऐकलेलं एक उदाहरण परत सांगतो. मी त्याला स्टक आहे असं म्हणून नाही, पण इथं ते चपखल बसतं म्हणून सांगतो. हत्तीचं पिल्लू एका छोट्या दोरीनं खुंटाला रात्री बांधून ठेवतात की त्यानं भरकटू नये रात्री कुठेतरी म्हणून. मोठा झाल्यावर तीच दोरी आणि तीच खुंट त्या बलाढ्य हत्तीला पण पुरेशी होते म्हणे रात्री बांधून ठेवायला. कारण मी हा दोर तोडू नये किंवा तोडू शकत नाही अशी स्टक भावना हत्तीमध्ये तयार होते आणि मग ती तो ओलांडू शकत नाही. मला सकाळचा चहा मिळाल्याशिवाय होतच नाही, अशा साध्या चिकटण्यापासून ते स्वप्न, महत्वाकांक्षा, इगो, भूतकाळ या सगळ्यांना चिकटलेले लोक आसपास दिसतात. आपण आहोत का त्यात? तंबाखू, दारू वगैरेचं व्यसन म्हणजे काय आहे? शेवटी अडकलेपणाच ना. गांगुलीनी लॉर्ड्सच्या गॅलरीतून अंगातला शर्ट काढून गरगर फिरवला आणि भारतीय क्रिकेट मानसिक गुलामगिरीतून मुक्त झालं, अनस्टक झालं. कित्येक वर्ष आयुर्वेद प्रगत जगासाठी अडकून पडला होता. आता आयुषमुळे रिसर्च सुरू झाला, जगाला शास्त्रीय भाषेत तो सांगायला सुरुवात झाली आणि आयुर्वेदानेही कात टाकायला सुरुवात झाली. आमचे वडील 1952 साली स्वित्झर्लंडला 2 महिन्यासाठी कामासाठी गेले होते. त्यावेळी तिथल्या लोकांना इंडियाच माहिती नव्हता. मग कसलं खाणं, इंडियन खाणं, वडिलांचा शाकाहार हे त्यांच्या खिसगणितही नव्हतं. वडिलांचे खाण्याचे हाल झाले आणि कित्येक किलो वजन कमी झालं. परत आल्यावर वडिलांनी धाडसी निर्णय घेतला. सर्व मुलांना मांसाहाराची ओळख करून दिली.
40 वर्षापर्यंतच्या त्यांच्या धार्मिक शिकवणीतून ते बाहेर पडले. पाण्याची भीती वाटत होती, पण मुलांना पोहणं शिकवलं. स्वसंरक्षणासाठी अनस्टक झाले. आता पुढच्या पिढ्या मात्र आम्हाला परदेश वाऱ्यांना जाताना ठेपले आणि बाकरवाडी घेऊन जायला लागत नाही. तिथे जे अवेलेबल असतं ते आम्ही खाऊ शकतो. तर असं हे स्टक असणं, अवतीभोवतीचा चिकटा असतो, गुंता असतो, आपल्यातही तो येतो. आपण कळत नकळत त्यात अडकलेला असतो. तो जर लक्षात आला तर त्यातून बाहेर पडावं असं वाटलं तर मग म्हणावं गेट अनस्टक. पण गेट अनस्टक होण्यासाठी काय करायचं? जुनं ते सगळंच मोडीत काढायचं का? नाविन्याचा बडेजाव म्हणजे गेट अनस्टक का? करूयात विचार. गेट अनस्टक अहंभाव असेल, भूतकाळ असेल, सवयी असतील, अंधश्रद्धा, छंद, काही पण असेल, या सर्वांमध्ये जरुरीपेक्षा जास्त, क्षमतेच्या पलीकडे आणि महत्व किंवा पर्पज संपल्यानंतर आपण अडकून राहिलो, त्यापासून अनस्टक झालो नाही तर आपलं वैचारिक डबकं तयार होईल. आपल्याला तर वाहत्या खळखळत्या पाण्यासारखं, झऱ्या नदीसारखं व्हायला पाहिजे. पोल वॉल्टच्या खेळाडूसारखं करेक्ट वेळी पोल सोडून दिला तरच आपली भरारी यशस्वी होईल. एखादी व्यक्ती अशा प्रकारे जागरूक झाली तर त्याचे फायदेच फायदे असतात. बिग बी सारख्या मोठ्या सिनेमाचा मोठा स्टार आर्थिकदृष्ट्या अडचणीत होता, काम मिळत नव्हतं. अशा वेळी आपली मोठी चौकट सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. केबीसीच्या संचावरून छोटेखानी टीव्हीतून आपल्या घराघरात तो पोचला अँड द रेस्ट इज हिस्ट्री. नवज्योत सिंग सिद्धू, षटकार न मारता येणारा, इंटरव्ह्यू मध्ये न बोलता येणारा म्हणून त्याची ख्याती होती. काही सामन्यांच्या सराव काळात म्हणे तो 100 सिक्सर्स मारू लागला. इंग्लिशवर त्यांनी काम केलं, 300 म्हणी तोंडपाठ केल्या आणि हे एक स्ट्रोकलेस वंडर, एक अजब रसायन तयार झालं. क्षितिजाच्या कक्षा वाढणं, नवीन विचार येणं, नवे मित्र मिळणं, प्रतिकूल परिस्थितीत राहता येणं, मन स्थितप्रज्ञ अवस्थेकडे झुकणं, अशा अनेक गोष्टी गेट अनस्टकमुळे घडू शकतात. अर्थात यासाठी डोळे, कान, मन स्वीकारण्यासाठी खुली असावी लागतात आणि अंमलबजावण्यासाठी सिद्ध असावे लागतात. अनस्टक म्हणला यू म्हणजे अनलर्न. पूर्वी जे शिकलेले आहे त्याच्याकडे परत पहा, पडताळा करा, परत शिका. परंपरागत चालत आलेल्या शिकवणींचं आज औचित्य, रेलेव्हन्स काय आहे ते तपासून पहा. जागोजागी कार्यक्रमांच्या आधी होणाऱ्या विस्कळीत दीप प्रज्वलनाने मी फार अस्वस्थ असायचो. एकदा त्या धुरानी हॉलचा फायर अलार्मच वाजू लागला होता. पण चांदवड सारख्या एका लहान गावात मला अनलर्निंगचा अनुभव आला. स्टेजवरून माझ्या जागेवरूनच रिमोट कंट्रोलनी एक विद्युत समई पेटली आणि क्षणातच आधुनिकतेचा प्रकाश पडला. हे शक्य झालं कारण हे दीप प्रज्वलन शैक्षणिक संस्थेत होतं आणि प्राचार्य आणि संयोजक हे अनस्टक होते. अनस्टक मधला एन म्हणजे नॉस्टॅल्जिया, भूतकाळाच्या आठवणी आणि पगडे. बालपणीचा काळ सुखाचा, काय ते शाळेतले दिवस होते, ब्लॅक अँड व्हाईट सिनेमाची मजाच वेगळी वगैरे आपण नेहमीच ऐकतो. पण त्यावेळी आपलं मनही बालमन होतं. जे आहे ते आनंदात स्वीकारणं त्यावेळेला जमत होतं हे आपण विसरतो. खरं तर दर काही वर्षांनी एक पिढी बदलते असं म्हटलं तर प्रत्येक पिढी जास्त सुखसोयी उपभोगत असते. रात्री दिव्याच्या खांबाखाली अभ्यास करणाऱ्यांना दिवसा घरात अभ्यास करायला वेळ मिळत नसावा बहुधा. ती सध्या काय करते अशी स्वप्नरंजित वाक्य उच्चारताना आपण हे विसरतो की आता आपल्याला मोतीबिंदूमुळे धुंदलं दिसत आहे आणि तिची चाल गुडघ्यांमुळे पूर्वीसारख्या हरणीची राहिली नाहीये. अनस्टक मधला एस म्हणजे सायन्स, शास्त्र, आधुनिकीकरण आणि डोळस वापर. एकदा चेन्नईला जाताना शाळेमधला मित्र विमानात भेटला. आहा शाळा, रम्य ते दिवस वगैरे सगळं झालं, मजा आली. साहेब आता उच्च पदावर होते, तिरुपतीला निघालेले होते. उतरल्याबरोबर गाडी, रेस्ट हाऊस मध्ये प्रस्थान, सकाळी VVIP दर्शन आणि 24 तासाच्या आत परत कामावर हजर असा त्यांचा सुखावह कार्यक्रम होता. पण चर्चा मात्र कसली? इंजिनिअरिंग पास झाल्यानंतर थर्ड क्लास मधून रिझर्वेशन नसताना रेल्वेच्या प्रवासात खस्ता खाल्लेल्या आठवणींची. हे त्या काळचं बालाजी दर्शन. मनात आलं,
वर्तमानाबद्दल तक्रार काय आहे? रम्य जुन्या आठवणी या भरल्या पोटावरच्या ढेकरेप्रमाणे वाटल्या. घरपोच सामानाची डिलिव्हरी असो, वैद्यकीय सुविधा असो, दिमतीला अलेक्सा असो, आयुष्य सुलभ झालं आहे यात शंकाच नाही. अनस्टक मधलं टी म्हणजे टाइम मॅनेजमेंट, यू म्हणजे अपग्रेड आणि सी म्हणजे कन्व्हिक्शन. हे सहज समजण्यासारखे आहेत. गुगल मॅप लावून गाडी चालवताना रस्ता चुकला तर गुगल अजिबात रागवत नाही, शांतपणे पुढचा रस्ता सांगतो. तसंच अनस्टक बद्दल असावं. अट्टाहास, तणतण नको, सहजपणा असावा, सहज रस्ता सोडावा आणि मार्गी लागावं. तर मंडळी, जरा तपासून पाहू, आपण उगीच अडकलो आहोत का? स्टक आहोत का? असं वाटलं तर त्या चिकटण्यातून कसं बाहेर पडायचं ते ठरवू. गेट अनस्टक ही कल्पना आवडली तर त्याला सुद्धा चिकटून राहू नका. आधुनिकरण, पुरोगामी विचार भूत बनून मानगुटीवरती बसू देऊ नका. अपत्याने कुटुंबाचा आधार म्हणजे पोल घेऊन उंच उडी मारावी. योग्य वेळी तो पोल सोडूनच यशस्वी व्हावं, पण जंप झाल्यानंतर परत प्रेमाने त्या पोलला खांद्यावर उचलून वाहून न्यावं.